तर आयुष्याचं सुंदर गोधडी रूप अस्तर तयार होणार. मला दाबल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मी अतिशय सुंदर असं भारूड सादर करतोय. दादल्या नको गो बाई, नवरा नको गो बाई. हे काय उभं राहिले? पुतळा माझा झाकून का आणलाय? अनावरण करायचं नाही, इकडे जागा रिकामी. आपल्या सवय पुणे करायला जागा रिकामी दिसली की पुतळा उभा करायचा. त्याचं पुढं काय होतं विचारायचं नाही. शबास. अनावरण व्हायचे, मोठी मोठी लोक आलीच म्हणलं शाहीर शाहीर शाहीर. पुतळा चालायला लागला. चालतोय. चार्जिंग जरी सुरू नाही नाही महाराज. पुतळा बोलायला लागला. इम्पोर्टेड दिसतोय. मेड इन चायना. नाही नाही, आता मेक इन इंडिया. स्टार्टअप. मी पुतळा नाही, मग पुतळी आहे, पुतळी. पुतळी हवंय काय येत. हा, त्याच काय आहे? काय? मी असे झाकून आले ना, हा हा बाहेर पाऊस पडत होता हा, थंडीच्या दिवसात. बरोबर आहे. तुमच्याकडे पडतो ना? हो पडतो ना. मेकअप खराब होईल म्हणून असं झाकून आले. बर बर. ब्युटी पार्लर मधून आले ना. त्याचे काय आहे? काय? इतकी सुंदर आहे, इतकी देखणी आहे. थांब 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 थांब. का? शाहीर हा, ही म्हणते मी देखणी. देखणी. आमचं या नाव देखणेच आहे. देखणे जमलं. माऊलीने देखणेपणाची सुंदर व्याख्या दिली आहे. माऊली म्हणतात मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे तरी एकलेणी दृष्टी नसे तैसे ते. मोराच्या अंगावर खूप पिस आहे. प्रत्येक पिसावरती एक एक डोळा आहे, पण त्या डोळ्याला दृष्टी नाहीये. ज्या डोळ्याला दृष्टी आहे ते तुमच्यासारखे देखणे साहित्यिक आहे. आम्ही फक्त आडनावाचेच देखणे. हा एकदम करेक्ट बघा. हा हा तुम्ही नुसतेच आडनावाचे देखणे. हा. माझ्या इतकी देखणी बाई तुझ्या इतकी देखणी बाई अख्ख्या सातारा जिल्ह्यात नाही वा, महाराज. वा, वा. अगं बघू तर तू किती देखणी आहे मग. बघायचं का तुम्हाला? हा, हा, हा. असं ब्युटी पार्लर मधून आले हा, हा, हा. तरी बऱ्याच संख्येनं होतकरू मंडळी आली शाहीर मगाशी मी या बाईला कुठं रेल्वे स्टेशनवर पाहिलं. बर. ही अशी पुढच्या डब्यात बसली होती. हा, मी मागच्या डब्यात बसलो होतो. बर. राजगुरू सर माझी काय अवस्था झाली. हिनं माझ्याकडे असं मागं वळून पाहिलं हा, आणि मी भका 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 भका. गाडी सुरू झाली. गाडी नाही हो. हा, मी भका 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 ओकलो. हिला बघितल्यावर असंच होणार महाराज. नाही नाही महाराज, हा. ती मी नसल. का ग? अहो मी आता 2 मिनिटापूर्वी तिकडे अमेरिकेला होते. अमेरिकेला? अमेरिकेला. अमेरिकेला कशाला गेली होती? तिकडे आपला मोठा भाऊ असतो. मोठा भाऊ अमेरिकेला. अमेरिकेत त्याचं नाव? त्याचं नाव महाराज हा. डोनाल्ड ट्रम्प. बापरे, डोनाल्ड ट्रम्प लईच मोठं घराणं दिसतंय. आमच्या घरातच लय मोठे महाराज. अगं तुम्ही किती बहिणी किती भाऊ? एक भाऊ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. एक बहीण. आम्ही एकंदरीत बघा म्हणजे एक भाऊ, हा एक भाऊ, 3 बहिणी. 3 बहिणी. हो. एक भाऊ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प. एक आपण स्वतः. एक मी स्वतः महाराज. बस. पीटी वाजवत होता. थोरली. थोरली कुठं दिली? थोरली ही तिकडे बिहारला असते महाराज. बिहारला? बिहारला. तिचं नाव महाराज राबडी देवी. लई मोठं घराणं. आपल्या घरानच लय मोठं महाराज. आणि धाकटी 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 तिकडे खाल्ल्याकडे दिले वेस्ट बंगाल मध्ये टेस्ट करतो. तिचं नाव महाराज हा. मॉम टॉवेलेश. लय मोठं घराणं. घरानच लय मोठं महाराज. आज तू अमेरिकेला गेली, आता काय पुढे काय झालं? भाऊ तसे काय आहे, मी अमेरिकेला माझ्या भावाला भेटायला गेले होते. बरोबर आहे. बाबा लय भारतीय इकडे पाठवायला लागला, तसं काही करू नको, हा, हा. काम करू दे.
करू दे करू दे. आणि त्याचं काय झालं, मी भावाला भेटत असताना ना मला मसापच्या लोकांचा फोन आला. फोन आला. हो, मिलिंद जोशी सरांचा, वा. टिगरे सरांचा, या सगळ्या साहित्यिक मंडळींचा फोन आला. वा वा वा. आपल्याला 1 कमिशन भरावं, मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करायचं आहे. 99. 1 कमिशन भरावं. बर बर. एक कमिशन बरोबर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करायचंय, सातारा नगरीमध्ये करायचंय. सातारा नगरीत करायचंय. हं. पूर्वसंध्येला भरवांचा उत्कृष्ट कार्यक्रम करायचा आहे. वा वा कार्यक्रमानंतर उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे. वा 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 वा. आपापल्या घरी नाही, इथंच आहे. कलाकार पुण्यातले, लोक साताऱ्यातले. असं काय. मग मी माझ्या भावाला आणि मला सांगितलं की बाई, कार्यक्रमासाठी नाही, हं. साहित्य संमेलनासाठी नाही, हं. पण किमान जेवणासाठी का होईना तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे. ताबडतोब भावाला सांगितलं, काय सांगितलं? मला 1 इमान दे. थांब जरा. काय? काय सांगितलं? मला 1 इमान दे. इमान दे. हा? इमान नाही ग. हा? त्याला विमान असं म्हणा. इनाम. ए, इनाम कुठलं काढलं? विमान. महाराज ते काय होतंय, हं. लिपस्टिक मुळे शब्दच घसरतात. मी अशी लिपस्टिक लावायला गेले, मी कांडी कुठे गेली कळलंच नाही. पोटात गेली असेल पोटात. हं. मला एक विमान दे. मला ते तुझं काय काय? ते मला म्हणता येत नाही हो. विमान विमान. हा, ते विमान न दे. हा. हं. आणि मग महाराज हं. मी आमच्या विमानात बसले. विमानात बसली. आमचं विमान निघालं. कसं निघालं? साताऱ्याला यायला. हं. ते काही फिरत बरत म्हणजे बघा, जपान, आहा. कॅनडा, वा वा. ऑस्ट्रेलिया, वा वा. दक्षिण आफ्रिका, पुण्यात खडकी, हं. दापोडी, इकडे शिरवळ मध्ये थांबलो होतो. हं. वडेवाल्यांच्या तिथे श्री दापोडी. कसं निघालं? जपान, जपान, कॅनडा, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, खडकी, दापोडी, वाशी, मोशी. झाशी. शाहीर हिला द्या फाशी. खरंच त्या भाषा असला कुठं महाराज तुम्ही चाललो. महाराज काय? डायव्हर्शन लय झालंय साताऱ्याला यायला, म्हणून अशी फिरून आली. तुला टोल माफ नाही येत का? टोल माफ नाही ना महाराज. हा. ते बघा गडकरी साहेबांना सांगा. हा, सांगू सांगू. हा. मग काय, मला एक सवय महाराज, काय सवय? कुठल्या गाडीत बसलं, कुठल्याही गाडीत बसलं. खिडकीच्या शेजारी बसायचं. वा वा वा. बस मध्ये बसलं तरी, खिडकीच्या शेजारी, ट्रक मध्ये बसलं तरी, खिडकीच्या शेजारी, कार मध्ये बसलं तरी, खिडकीच्या शेजारी, टेम्पो मध्ये बसलं तरी, खिडकीच्या शेजारी, बैलगाडीत बसलं तरी, खिडकीच्या शेजारी. खिडकीच्या शेजारी. बैलगाडीला कुठे खिडकी असते? मी आमच्या विमानाच्या खिडकीच्या बाजूला बसले. खिडकीच्या शेजारी बसली. जसं विमान निघालं, जसं विमान निघालं. खिडकीतून गार वारे यायला लागलं वा 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 वा. आणि झोपच लागली. झोपच लागली. आणि थोड्या वेळाने मी अशी खडबडून जागी झाले. खडबडून जागी झाली. मला टाळ मुलुंगाचा आवाज येऊ लागला. वा वा. मी खाली वाकून बघते तर काय, काय? हे बारोटाची मंडळी आहेत ना, हा. त्या व्यासपीठावर प्रॅक्टिस करत होते. हा. म्हणलं आलं मराठी साहित्य संमेलन. आलं आलं आलं. गाढवाचं मोबाईलचे टाळ वाजले, सातारा आलं. वा 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 वा. अगं, काळ्या बेड्या झाल्या, सगळं झालं. तू नेमकी असती कुठं? तू कोण आहे? तुझं भारूड सादर करायचंय, तुझी ओळख करून द्यायची. अरे माझ्या कर्मा, म्हणजे मला ओळखलेलं दिसत नाही. नाही ना ओळखलं. हे असं असते. अंधा आहे बरं का हा माणूस. वर असते, वर, अंधा आहे. वर, वर. तो बोलतो थांब जरा. अंधानी पिटी वाजवतो. दूरदर्शनच्या वर असतं, तिथं काय करते? अहो तिथे मालिका दिग्दर्शित ते करते, उतरलं मराठी माझा डिरेक्टर मोबाईल म्हणतात. खराब आहे. मालिका दिग्दर्शित पूर्ण हे करते. होतं, डॅमेज होतं. एखादी मालिका सांग की आम्हाला. एक कार्यक्रम रोज असतो. एक कार्यक्रम रोज असतो. कार्यक्रमाचं नाव, कार्यक्रमाचं नाव. कार्यक्रमाचं नाव महाराज, आपण यांना थांबा थांबा थांबा. आपण यांना, पाहिलं का? आपण यांना, पाहिलं का? आपण यांना का पाहिलं? आपला चॅनलच वेगळा महाराज. हल्ली टीव्ही बघितल्यावर असंच होतं. ए, अगं प्रचंड संख्येने इथं महिला उपस्थित आहेत. सगळ्या सातारकर महिला आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून महिला आलेल्या आहेत. अशा महिलांसाठी काही कार्यक्रम आहे की नाही? हाय की महाराज, दुपारी असतो, बाई बसत नाही, काम दिसत नाही. कार्यक्रमाचं नाव महाराज, कार्यक्रमाचं नाव गांभीर्य माझं घर. हे काय? असला कुठला कार्यक्रम? काय दाखवते त्या कार्यक्रमात? याच्यामध्ये असं दाखवते महाराज हा. की स्वच्छ घर घाणेरडं कसं करावं, स्वच्छ घर घाणेरडं कसं करावं, आणि सगळ्यात महत्वाचं काय नको असलेला पाहुणा कसा पाठवावा. हे
ही शाहूपुरी आहे, पुण्याची सदाशिवपेठ नाही. ते आता कार्यक्रम झाल्यावर जेवताना ठरत. अगं मराठी माणूस इथं प्रचंड संख्येने उपस्थित आहे. मराठी माणूस म्हणलं की माझा ऊर कसा अभिमानाने भरून येतो. माऊली